सभापती महोदय, आपण खाली बसा, लाड खाली बसा. आपण सभापती महोदय, आपण आपल्या जागेवर बसा. आपल्याला 289 अन्वय मी बोलतोय ना, तेच बोलतोय. आपण बसून घ्या. ज्या पद्धतीनं काल विधानसभेचे एक सदस्य अबू आझमी औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याची भूमिका घेतली आणि औरंगजेबाने या राज्यातले कोणतेही मंदिरं तोडले नाही, उलट मंदिरं बांधले, अशा प्रकारची भूमिका अबू आझमी यांनी घेतली. मी तेच बोलतोय. आपण जरा जागेवर बसा. आणि ज्या पद्धतीनं अबू आझमी यांनी वक्तव्य केलं, औरंगजेबाचं उदात्तीकरण केलं, हे उदात्तीकरण मला असं वाटतं अतिशय चुकीचं आहे. कारण अबू आझमीवर कारवाई झाली पाहिजे, परंतु ही अबू आझमीवर ज्या पद्धतीनं कारवाई आवश्यक आहे, सत्ताधारी पक्षाने ती मागणी केली पाहिजे. त्यांचे मंत्री आहे, मुख्यमंत्री आहे. हे सगळं होत असताना सभापती महोदय, अबू आझमीवर कारवाई तर झालीच पाहिजे, परंतु असं होत असताना महापुरुषांचा अवमान करण्याची भूमिका सातत्यानं घेतली जाते. एक प्रशांत कोरटकर नावाची व्यक्ती नागपूरमध्ये आरोप करते. प्रशांत कोरटकर नावाची व्यक्ती राहुल सोलापूरकर नावाचा अभिनेता हा छत्रपती शिवरायाविषयी काय वक्तव्य बोलतो. या प्रशांत कोरटकरला सरकार संरक्षण देतं. हा प्रशांत कोरटकर कोणाचा कार्यकर्ता आहे, कोणाच्या जवळचा कार्यकर्ता आहे. या प्रशांत कोरटकरने ज्या पद्धतीनं इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना धमकी दिलेली आहे, सभापती महोदय, इंद्रजित सावंत हे इतिहास संशोधक आहे आणि या इंद्रजित सावंतांना ज्या पद्धतीनं धमकी दिली, सभापती महोदय, प्रशांत कोरटकर असेल, राहुल सोलापूरकर असेल आणि अबू आझमी असेल, या प्रवृत्ती एकच आहे. अबू आझमी सुद्धा त्या प्रवृत्तीचे. विरोधी पक्षनेते राहुल सोलाच्या माध्यमातून या संदर्भामध्ये अतिशय गंभीर आहे. दोन्ही सभागृहाच्या सदस्याच्या अतिशय तीव्र भावना आहेत. महाराष्ट्राचा